12 मार्चला अचानक रात्री 1 वाजता पोटाला हलकं-हलकं दुखायला सुरुवात झालं. आता म्हटलं हे दुखणं थांबेल पण कुठे? सकाळी 7 वाजले तरी काही कमी होईना. त्याच्यानंतर म्हटलं आता हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली. दीदीला फोन केला. दीदी म्हणाली, "तुम्ही हॉस्पिटलसाठी निघा, मी लगेच पोहोचते." त्याच्यानंतर आमच्या फॅमिली फ्रेंडना फोन केला. आता त्यांना कसं कळलं काय माहिती. हॅलो म्हटल्यानंतर लगेच मी गाडी घेऊन येतो आणि पुढच्या 10 मिनिटात गाडी घेऊन हजर झाले. त्यांच्याबरोबर आम्ही हॉस्पिटलला गेलो. मी, माझे मिस्टर आणि भाऊजी आम्ही तिघेजण हॉस्पिटलमध्ये गेलो. दीदी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली, दीदी आणि जीजू. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्या, चेकअप झालं, सोनोग्राफी झाली आणि डिलिव्हरी होणार होती म्हणून डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. दुपारचं जेवण झालं आणि त्यानंतर माझ्या पोटात दुखायचं पूर्णपणे थांबलं. संध्याकाळचं जेवण आलं हॉस्पिटलचं. तोंडात घास घेतेच तोपर्यंत 7 वाजलेले आणि माझ्या पोटात परत दुखायला सुरुवात झालं. कळा वाढत वाढत चालले होते आणि मला ते दुखणं सहन होत नव्हतं. ते संध्याकाळचं 7 वाजता सुरू झालेलं पोटात कळा ज्या सुरू झालेल्या ते रात्री 1 पर्यंत कंटिन्यू होता. आणि त्याच्यानंतर मग माझी डिलिव्हरी झाली आणि माझ्या हातात एक गोंडस बाळ दिलं आणि त्या बाळाचा माझा फर्स्ट फोटो. तर हा फोटो ना बघून तुम्हाला वाटेल की बाळ गुटगुटीत होतं, पण बाळाचं वजन 2 किलो 200 ग्राम. खूप बारीक होतं माझं बाळ आणि डिलिव्हरीनंतर असे माझे पाय सुजलेले. आणि हा माझ्या बाळाचा एकच व्हिडिओ जो मी हॉस्पिटलमध्ये काढलेला. आता तुम्ही बघू शकता 2 किलो 200 ग्रामचं बाळ केवढं असेल ते. आता फोटोत जरी मोठं दिसत असेल तरी खूप बारीक होतं. मला पण स्वतःला घ्यायला अशी भीती वाटत होती. आणि घरी 6 दिवसानंतर घरी डिस्चार्ज देण्यात आलेला आणि आम्ही काढलेला व्हिडिओ. तर बाळ पण घरी जाण्यासाठी उत्सुक होतं. जास्त कोणाला भेटू देत नव्हते आणि जेंट्सना तर अलाउडच नव्हतं. त्याच्यामुळे पप्पा बाळाला असे हातात वगैरे धरून भेटलेच नव्हते. तर बाळाला पण घाई आलेली की कधी जाऊन माझ्या आपल्या पप्पांना भेटतो. आणि हा व्हिडिओ मी काढलेला एकच व्हिडिओ जो माझ्या हॉस्पिटलमधला आणि डिस्चार्जच्या वेळी काढलेला बाळाचा व्हिडिओ आणि फोटो. तर चला बघताय का पटापट चॅनलला लाईक करा.